नमस्कार. या गीता संध्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. विषया विनिवर्तन्ते, व वरती आघात पुढे जोडा अक्षर. निराहारस्य, र वरती आघात कारण पुढे जोडा अक्षर. देहिनः, रसवर्जम, व वरती आघात कारण पुढे जोडा अक्षर. जच्या अनुस्वाराचा हलंत म. वर्जम कारण दोन नियम आहेत पहा. अनुस्वाराच्या पुढे स श श स र हे दोन वेगवेगळ्या पदात आलं तर हलंत म अनुस्वाराचा होतो, नाहीतर एकाच पदात आल्यास अम आम इम ओम असा उच्चार करायचा. रसोप्यस्य, त्या अवग्रहावरती आघात, प्यवरती आघात कारण पुढे जोडा अक्षर. परन अनुस्वाराचा हलंत न कारण अनुस्वाराच्या पुढे द आहे. त थ द ध न हे अनुनासिक. दृष्ट्वा, द्रुवरती आघात. निवर्तते, व वरती आघात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. सुंदर. विषया फक्त ष षटकोनाचा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. सुंदर. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. छान म्हणा. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. पूर्ण श्लोक पहा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. छान. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. अवग्रह प्लस आघात छान येतोय सगळ्यांचा. म्हणा परत. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. सुंदर. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परत एकदा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय दुसरा, श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते.
अन्वय असा आहे, निराहारस्य देहिनः विषयाः रसवर्जम विनिवर्तन्ते अस्य रसः अपि परम दृष्ट्वा निवर्तते. भगवंत अर्जुनाला सांगतायत. स्थितप्रज्ञाबद्दल ते चाललंय सगळं. स्थितप्रज्ञस्य का भाषा इथपासून सुरुवात झाली. आता भगवंत अर्जुनाला काय सांगतायत? निराहारस्य देहिनः विषयाः रसवर्जम विनिवर्तन्ते. एकदा तो संयम केला, नियम केला की हळूहळू त्या इंद्रियांना विषयामध्ये जो रस आहे, जी आवड आहे, जी ओढ आहे, ती हळूहळू विनिवर्तन्ते, प्रत्यावर्तन व्हायला लागतं, उलटी फिरायला लागते. हे थोडं समजून घेऊया. आपल्याला काय होतं, आपल्याला या जगामध्ये जे हवं नको पण आहे ना, आपल्याला वाटतं की तिथे माझा आत्मा आहे, माझं मन तिथे आहे, म्हणून ते मला हवं असं वाटतंय. कल्पना करा, एखादी व्यक्ती आपल्याला हवीशी वाटते. प्रेम, अजाणत्या वयामध्ये ते प्रेमांकुर युवक युवतींच्या मनामध्ये फुटायला लागतात. म्हणजे काय वाटतं त्यांना काही कळत असतं का? त्यांना वाटतं काय, ही जी सुंदर कन्या आहे, किंवा कन्येला वाटतं की हा जो हंक हँडसम असा राजकुमार आहे, हा जर माझ्या आयुष्यात आला किंवा ही जर माझ्या आयुष्यात आली तर मी सुखी होईन. अगदी वाईट शब्दात सांगू का, याला किंवा हिला उपभोगून मी सुखी होईन. म्हणजे वाटतं काय, हे सुख आलं कुठनं? त्या भोगण्यात आलं. म्हणजे थोडक्यात भोगून मला मिळवायचंय काय? भोगणं म्हणजे काय आहे? एक प्रकारचं कन्झम्पशन आहे, कन्झ्युम करणं आहे. कन्झ्युम काय करतोय मी? काय एक्स्ट्रॅक्ट केलं? विषय विचार करण्यासारखा आहे. आपण जे खातो ते खाणं नेमकं काय आहे? उपभोगणं म्हणजे काय आहे? आपण खऱ्या अर्थी घेतोय का देतोय हेच आपल्याला कळत नाही. बरेच वेळा आपली स्थिती अशी होते की सुख जे भोगतो, उपभोगतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं कमी आणि आपलं जातं जास्त. हा व्यापक विचार आहे की आपण जे उपभोगतो आहोत त्या उपभोगामध्ये आपल्याला मिळतंय किती आणि त्या बदल्यात आपल्याकडून जातंय किती. बरेच वेळा हे जे जातंय ते जास्त असतं जे मिळतंय त्यापेक्षा. या जाण्या येण्याच्या, देण्या घेण्याच्या सगळ्या व्यवहारामध्ये आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे असं काहीतरी आहे की जे माझ्याकडे नाहीये. त्याच्याकडे असं काहीतरी अधिक आहे, ते माझं आहे, ते माझ्याकडे असलं पाहिजे. आणि ते माझ्याकडे असलं पाहिजे म्हणून मी त्याला माझ्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करतो. मला नेमकं काय हवंय, त्याच्यामध्ये असं जे काहीतरी आहे, एक्स असं म्हणूया, ते जे एक्स आहे ते मला मिळवायचं आहे, म्हणून ती व्यक्ती माझ्या आयुष्यात मला हवी. म्हणजे जेव्हा असे संबंध वाढतात आणि ती व्यक्ती आयुष्यात येते, प्रेमविवाह होतो, तेव्हा काही वेळेला असं लक्षात येतं की अरे, मला आधी वेगळं वाटलं होतं पण हे निघालं भलतंच. बाहेरचं रॅपर काहीतरी वेगळं होतं, आतलं प्रॉडक्ट काहीतरी भलतंच निघालं. मग भ्रमनिरास होतो. मग सगळा प्रपंच दुःखमय वाटायला लागतो. कशामुळे? मला जे आधी वाटलं होतं याच्यात हे असेल, याच्यातून मला हे मिळेल, हे जे मिळणं आहे, कन्झ्युम करणं आहे, त्याच्यामध्ये स्वतःला जे अपेक्षित आहे ते आत घेणं आहे. म्हणजे तो इनटेक आहे. हा जो इनटेक आहे, आत घेणं आहे, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कळत नाही इनटेक म्हणजे काय करतो. आत्मसात करणं आहे. घेणं म्हणजे माझा मी कुठेतरी बाहेर होता, तो मला पुन्हा मिळाला, भरलं. म्हणजे उदाहरण देतो. एक श्रीमंत व्यक्ती होती आणि श्रीमंत व्यक्तीच्या गळ्यामध्ये एक रत्नाचं लॉकेट होतं. बाहेर गेला, कुठेतरी ते पडलं. घरी आला, लक्षात आलं अरे पडलं. सैर भैर कावरा बावरा, अरे कुठे गेलं. गेला बाहेर, पुन्हा शोधायला बाहेर पडला. बघितलं सगळीकडे, नाही मिळालं.
पुन्हा घरी आला, पुन्हा दुःखी, पुन्हा सचिंत की अरे माझं लॉकेट गेलं, लॉकेट गेलं, लॉकेट गेलं. असं करता करता त्या उद्वेगामध्ये झोप लागली, डोळा लागला. आणि सकाळी जो जागा झाला, पाहिलं गळ्यात लॉकेट जसंच्या तसं. झालं होतं काय, त्याला स्वप्न पडलं होतं आपलं लॉकेट हरवलं. पण त्या स्वप्नामध्ये तो जो अनुभव झाला त्याच्यामुळे तो इतका उद्विग्न झाला, इतकं माझं लॉकेट गेलं, लॉकेट गेलं, माझं काहीतरी हरवलं हरवलं हरवलं, हा जो भाव आला ते हरवलंच नव्हतं कधी. ते होतं तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. तसंच होतं, तुझं तुझ्यापाशीच होतं. पण झोपेमुळे, आत्मविस्मृतीमुळे जे तुझं तुझ्यापाशी आहे त्याचं भान नाहीसं झालंय. स्थितप्रज्ञ होणं म्हणजे हे आत्मभान प्राप्त करणं आहे. आपल्याला ते विषय भोगावेसे वाटतात. का वाटतात? त्याच्यात आपल्याला मी कुठेतरी दडलाय आणि तो माझा मी मला परत मिळावा ह्यासाठी आपला तो प्रयत्न आहे, खटपट त्यासाठी आहे. पण जेव्हा एखादा योगी, मुनी, संयमी म्हणतो की नाही नाही, मी या बाह्य विषयांचा त्याग करीन, मी उपवास करीन, मी सगळे भोग उपभोग सोडून देईन, सगळी सामग्री सोडून देईन, आणि असं म्हणून जेव्हा तो स्थिर होतो, असं म्हणून जेव्हा तो आत्मरती आत्मक्रीडवतो, बाहेरचा कोणी कुठलाही उपभोग तो आत घेत नाही, बाहेरचं सगळं बाहेर, रसवर्ज करून टाकतो, काही अन्य उपभोगायचं नाही, फक्त स्वरस, आत्मरस, फक्त स्वतःचा आनंद तेवढा घ्यायचा, बाकी काही घ्यायचं नाही. अशा स्थितीत जेव्हा तो पोहोचतो तेव्हा काय, निराहारस्य देहिनः विषयाः रसवर्जम विनिवर्तन्ते. ते जे विषय आहेत ते प्रतिनिवृत्त होतात, अंतर्मुख होतात. कोण? जो विषयांचा त्याग करणारा निराहार झालेला योगी आहे. आहार या शब्दाचा अर्थ फक्त खाणं पिणं नव्हे, तर आपण जे इंद्रियांद्वारे आत घेतोय, इनटेक करतोय, त्याला आहार म्हटलंय. त्याला अंतर्मुख करणं, विनिवर्तन त्यांचं करणं, आत्माभिमुख करणं, यालाच म्हटलंय योगात प्रत्याहार. आणि ते जे करतात त्यांचं काय होतं, अस्य रसः अपि परम दृष्ट्वा विनिवर्तन्ते, निवर्तते. जेव्हा या ऐहिक रसाच्याही पलीकडे एक परमात्मरूपी रस आहे, तो रस येथे नाही, तो परमरस जेव्हा चाखला जातो तेव्हा त्याच्या पुढे लौकिकातली हाव, लौकिकातली आस ही निवृत्त होऊन जाते, सुटून जाते. रसखान नावाचा एक मोठा कवी हिंदीमध्ये होऊन गेला, कृष्णभक्त कवी होता. तो रसखान जरा थोडं विचित्र आहे, पण सांगायला हरकत नाही. तो ज्या धर्माचा होता त्या धर्मामध्ये अनेक अशा विचित्र चित्र अशा गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये या रसखानला एका पुरुषाविषयी आकर्षण होतं, समलैंगिक असं म्हणूया. आणि त्याला असं वाटायचं की बास ही व्यक्ती म्हणजे सर्वस्व आहे. त्या व्यक्तीमध्ये तो ते सगळं पाहत होता, त्याला आकर्षण होतं की बास हे असं असं असलं पाहिजे, हे आहे हे आहे, हे सर्वात सुंदर आहे. आणि एकदा योगायोगाने असं झालं, एक संत भेटले वृंदावनातले, ते म्हणाले अरे हे लौकिक भौतिक सौंदर्य, देहाचं सौंदर्य काय घेऊन बसलास, याच्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर असा माझा श्रीकृष्ण श्याम सुंदर आहे, त्याचं एकदा दर्शन घेऊन बघ. या रसखानला आश्चर्य वाटलं, म्हणाला याच्यापेक्षा काही सुंदर असं असूच शकत नाही. संत म्हणाले घेऊन बघ एकदा दर्शन, एकदा चाखून तर बघ. त्या रसखानने निश्चय केला की ह्याच्यापेक्षा सुंदर असेल तर मी सर्व संग परित्याग करून त्याला मिळवेन, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेन. झालं. रसखान त्या मंदिरामध्ये गेला आणि त्या कृष्णाची, परमात्म्याची ती मूर्ती पाहिली आणि काय आश्चर्य, काय साक्षात्कार झाला. त्याने खरंच
ते सौंदर्य पाहून त्या सौंदर्याचा साक्षात्कार त्याला झाला आणि हे भौतिक दैहिक सौंदर्याकडे त्याने पाठ फिरवली ती कायमची. परम दृष्ट्वा निवर्तते, निवृत्त झाला, सर्व संग परित्याग करून कृष्ण भक्तीला त्याने आयुष्य वाहून घेतलं. या ऐहिक रसाच्या पलीकडे तो परमात्म रस आहे हे पाहून निवर्तते, तो निवृत्त होतो, मुक्त होतो. हेच भगवंताला सांगायचं. हेच स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. इथे हा 59वा श्लोक पूर्ण होतो.